मित्रांनो बघू शकता आपल्यासोबत एक दादा आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता आणि एलियनचा कमबॅक किती महत्त्वाचा होता? एलियनचा कमबॅक तर खूप महत्त्वाचा होता आणि गुलाल घ्यायचा म्हणजे आज तर इज्जतीचा विषय होता आणि तो आज एलियनने आणि रायबाने घेतला आज गुलाल. बघा आजचा नवीन वर्ष आणि आजच पहिला कमबॅकमध्ये गुलाल केलेला आहे. एलियनने काय बोला? त्यांनी आमची पण इज्जत ठेवली आणि आमची इज्जत ठेवली आणि त्यांनी नवीन वर्षामध्ये पहिला गुलाल घेतला आणि आमची इच्छा पण आहे का त्यांनी वर्षभर गुलालातच राहावं. दादा बघा जेव्हा आपला नंदी पलत नसतो तेव्हा कुठेतरी आपल्याला कॉल वगैरे येतात शर्यत काय झाली आणि आज कुठेतरी तुम्हाला कॉल येतील की आज विजय झालाय ते आज म्हणजे ज्यांचे फोन म्हणजे ज्यांचे पण फोन आले त्यांना पण खूप आनंद झाला. जेव्हा गाडी हार होत होती तर तेव्हा ते कारण सांगत होते की आज इथं चुकलं नियोजनामध्ये, इथं चुकलं तिथं चुकलं, जेही चुकत होतं ते सांगत गेले. आज आम्ही जितक्या पण चुका होत्या त्या आज सुधारवल्या आणि आज शर्यत केली आणि त्यांनी गुलाल पण घेतला. तर दादा जेव्हा आपला नंदी चालत नव्हता तेव्हा राहुल दादांशी काय बोलणं होत होतं? काय करायला पाहिजे की एलियन गुलाला परत नाही बोलणं तर हेच होतं की त्याला इथल्या गरमीची सवय नव्हती, आता सवय पण झाली आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा यायचा. मग आज ते सर्व दुरुस्त करून आज गुलाल घेतला. आणि आजचा स्पीड बघितला जेव्हा गाडी आपण बघितली एकच छेकडा वगैरे अंतर होतं. हो त्याच्याबद्दल काय बोला? आज तितकं चकड्याचं अंतर होतं. आज म्हणजे जेवढ्या आज पळाला जेवढ्या जर त्या स्पीडनं जर कधी जरी पळाला तरी तो एक चकडीत अंतर देणारच कोणाला. बघा आपण घोड्यात सुद्धा एलियन बघतो आणि आता बिंजोडलाही बघतो. काय स्पीड तुम्हाला वाटतं? बिंजोडला स्पीड तर आहेच त्याचा आणि तो असा स्पीड राहील आणि तो दादांच्या आमच्या इज्जतीसाठी पळतोच. जसा मथुर पळतो तसा एलियन पण पळतो. जेव्हा इज्जतीचा विषय येतो तेव्हा एलियन किंवा मथुर आपला गुलाल करून जाते. काय बोला? मथुरचा तर विषयच नाही. ज्यावेळी इज्जतीचा विषय येईल दादांच्या त्यावेळेस मथुर जीवाचं रान करून पळतो आणि त्याच पाऊल ठेवून आता एलियन पण तेच करेल. बघा मथुरची तर फॅन फॉलोईंग आपण बोलूच शकत नाही आणि तशीच आता एलियनला आणि मथुर त्या नंदीची तर कंपॅरिझन कोणत्याच नंदी बरोबर होऊ शकत नाही. मथुरची त्याची फॅन फॉलोईंग महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कोणत्याच बैलाची नाही. ज्याला बघा ज्याच्याकडे फोन सुद्धा नसेल किंवा ज्याला बैलगाड्याचं काही माहिती नसेल त्यालाही त्याला पण मथुर माहिती असतं. तोंडावर आहे. हो त्यांना पण मथुर माहिती असतो. ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्यांच्याकडे सोशल मीडियाचं तसं काहीच नाही त्यांना पण माहिती असतं. आता पुढचं नियोजन काय असेल? लवकरच दिसेल पुढचं नियोजन काय असेल ते. तर दादा शुभेच्छा तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. नवीन वर्ष याच्या पण शुभेच्छा. तर मित्रांनो आपण तर आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता? आजचा गुलाल भरपूर महत्त्वाचा होता कारण की आपला हिंदू नववर्ष आहे आणि आज नवीन वर्षाची सुरुवात ही गुलालानं व्हावी हीच अपेक्षा होती आणि तेच झालं. गुलाला झाला बैलाचा भरपूर आनंद आहे. दादा बघा पहिल्याला एलियन होता एक असं नाव की जे 1001 धावणीतला कुठेतरी त्याला पण कमबॅकची गरज होती आणि रायबाचा कुठेतरी आपण बॅकपेज बघत होतो. काय बोला? तसं तर बघायला गेलं तर आपला बैल कंटिन्यू गुलालातच होता. एलियन 2 मैदान बॅकपॅच गेला होता त्यामुळं गुलाल घेणं या गाडीला भरपूर जणांना असं वाटत होतं की पहिला झाल्यानंतर की ही गाडीला एलियनला गुलाल नाही आहे, ही गाडी काही आज काय होईल सांगता येत नाही. पण आम्हाला आमच्या बैलावरती 101% विश्वास होता कारण की बैल गुलाल गेलेत आणि तो बैल पण कुठेही कमी न पडता बैलाला भरपूर अशी साथ दिली आणि गाडी सुंदर अशी पळाली त्यामुळे गुलाल झाला. सुद्धा नाव आहे आणि आपण एलियन 1001 धावणीतला कुठलाही नंदी असू दे पैऱ्याला पळू दे किंवा फेरा मारू दे त्या नंदीचंही नाव होतं. त्याच्याबद्दल काय बोला? हो 1001 देवांना ही मथुरने ब्रँड बनवून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्या गावीला कोणताही नंदी आला तरी पण त्याची चर्चाही भरपूर होतं. त्याच्याच मुलं आज बैल एलियनमध्ये पळाला आणि भरपूर अशी चर्चा झाली बैलाची. आता सोनूदादांनी सांगितलं की आपल्या राहुल दादांनी पैरा जुळून आणला
तर काय बोला दादाबद्दल? दादांबद्दल काय ना, आमचे एकदम घरातले रिलेशन आहेत आणि त्यांचा कोणताही नंदी असू दे, जर चांगला टॉपमध्ये पळाला तर आपली गाडी पळताना दिसेल. आणि आज तसंच एलियन पळतो, आज एलियनमध्ये पळाला, येणाऱ्या काळात मथुरमध्ये पण पळताना दिसेल. बघा दादा, प्रत्येक जण जेव्हा प्रत्येक नंदी किंवा बॅकफुटला असतो तेव्हा कुठेतरी आपल्यावर सुद्धा विश्वास ठेवणं आणि राहुल दादांनी विश्वास ठेवणं ही गोष्ट तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? तेच शुभम असेल, राहुल असेल, यांनी आज सर्वात जास्त विश्वास आमच्या बैलावरती ठेवला होता. कारण की बैलाचा गुलाल शक्यतो पडला नाही, त्याच्यामुळे गाडी सुंदर अशी पळाली आणि एलियनला पण गुलाल झाला आणि गाडीला भरपूर असा स्पीड लागला. आणि आता स्पीडबद्दल काय बोला? स्पीड आपला बैलाचा तर स्पीड आहेच आणि एलियनचा स्पीड हा अजूनपर्यंत मुंबईच्या प्रेक्षकांना माहिती नव्हता, पण आज समजलं एलियन पण काही गतीचा बैल आहे. आणि त्यामुळे दोन्ही बैल स्पीडचे असल्यामुळेच गाडी एकदम गतीने पळाली आणि चांगला असा गुलाल घेतला. बघा, बॅटस्पॅच जेव्हा येतो किंवा आपला नंदी पळत नाही तेव्हा कुठेतरी पायऱ्यांना सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि पायरे आपल्याला भेटत नाही, त्याच्याबद्दल काय बोलू? शक्यतो आमचं पण 2-3 मैदान मागे बॅटपॅच गेलं होतं, पायऱ्याच घडत नव्हता आणि टॉपचा बैल भेटत नव्हता. त्यामुळं आम्ही 1-2 बैलामध्ये एक बैल सांगून बैल काढला, बैलाला गुलाल चालू केला आणि तेव्हापासून गुलाल चालू झाला. तो बैलाला आजपर्यंत गुलाल आहे. आणि आता जेवढे पण टॉपचे आहेत सर्वांचे फोन येतात, गाडी पायऱ्या झाला पाहिजे आणि शक्यतो आपण सर्वांना बैल देतो. ज्याचा बैल पळतो त्याला बैल द्यायला काय आपल्याला हरकत नाही आणि प्रत्येकाच्या नंदीसोबत आपला बैल पळताना दिसेल. पुढचं नियोजन राहायचं कसं काय आपल्याला? आता 3 फेऱ्यामध्ये पळताना दिसेल 22 तारखेला. चांगला असा पायरा आहे, मुंबईचा भिताड आहे आणि तोच बैल आपल्याला पळताना दिसेल. आजचं जे आयोजन आहे, आजचं नवीन वर्ष आहे, त्याच्याबद्दल आयोजनाबद्दल काय बोलू? आयोजन तर भरपूर असं सुंदर केले, भरपूर असे बक्षीस आहेत आणि कोणत्याही प्रकारचा मैदानाला गालगोट न लागता सर्वजण आयोजक मेहनत घेत आहेत. हेच आयोजन कमिटीचे भरपूर असे आभार. आता एक प्रश्न घेऊया आपण, किंवा रायबासोबत कोणता असा नंदी पळाला आहे की तो तुमचा विस्मरणीय लक्षात राहिला आहे तुमच्या? आता जेवढे पण पळाले तेवढे आपल्यासाठी आनंदाचे क्षण होते. कारण की आपण कुठेतरी बाजारशी 36,000चा घेतलेला वासरू जर 1 नंबरच्या बैलामध्ये प्रत्येक बैलामध्ये पळतोय तर हे प्रत्येक बैलामध्ये पळाले सुवर्ण क्षण आहेत. कारण की तर मागचा जर 1 वर्षाचा विचार केला तर आम्ही कुठेतरी बैल खाली रेलिंगवरती उभं राहूनच बघत होतो, पण आज त्यांच्या गाल्यामध्ये पळतोय किंवा त्यांच्या विरोधात पळतोय, हे कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सर्व बैलामुळे घडलंय. दादा बघा, रायबाला घेताना तुम्ही काय बघितलेलं की एवढं आपलं नाव करेल आणि मोठ्या मोठ्या नदीत पळेल असं वाटलेलं? शक्यतो आम्ही तर वासरच घेतो. काही वासरं 1-2 वर्ष पळतात, काही थोडी पळतात, गुलाल करतात. पण हा घेतला तेव्हा थोडा आणि जास्तच वेगळा रंग दाखवला होता, त्यामुळं अपेक्षा भरपूर लागली होती बैलाकडनं आणि बैलाने अपेक्षा कुठेही खाली न करता एकदम असा टॉप बैल पळतोय आणि एकदम म्हणजे कुठेतरी 4-5 वर्ष बैलगाड्या क्षेत्रात आहे आणि एखाद्या दिवशी असं वाटतं की आमचे पण चांगले दिवस येतील आणि ते झालं. आज आमचे चांगले दिवस आले आणि 1 नंबरचा बैल दावणीला आहे. बघा, आता तुमचा मित्रपरिवार आहे, त्यांच्याबद्दल काय बोलाल की तुमच्या दावणीत जी मेहनत वगैरे करतात त्यांच्याबद्दल काय बोलाल? बघा, बैलाच्या मागे प्रत्येकाचे कष्ट आहेत आणि बैलाच्या मागे कष्ट केले तरच बैल पळतो. असा नुसता पैसा मोजून बैल पळत नाही, त्यामुळं कष्ट घेणं हे गरजेचं आहे. आणि जी मित्रमंडळी आहेत ती सर्व आमची जीवाभावाची आहे, त्यांनी येणाऱ्या काळात आमच्याशी असंच सोबत राहावा आणि आपण असंच नाव करत राहू. बघा दादा, एक आपण जेव्हा आम्ही सुद्धा मुलाखती घ्यायला जातो तेव्हा असे बोलतात की पैरा भेटत नाही, पण पैरा भेटत नाही याच्याऐवजी कुठेतरी आपण असं बघायला पाहिजे की आपला नंदी कुठे कमी पडतं. हो, प्रत्येकाचे कॉल येतात, काहींचे नवीन वासरं सुद्धा असतात त्यांचे पण कॉल येतात. ठीक आहे, प्रत्येकाला अपेक्षा असतो माझ्या बैलाला चांगला बैल भेटावा, पण आम्ही पण जसा त्याला बैल पुरेल त्याच बैलात टाकतो. कारण की जे आम्ही संघर्ष केला आहे ती लक्ष्मी आमच्या दावणीला आले ती टिकवण्याचा आमचा कुठेतरी प्रयत्न आहे. जास्त दबाव कमी ज्याला बैल घातला तर कुठेतरी त्याच्यावरती लोड येऊन त्याला कोणत्याही प्रकारचा आतमध्ये इजा होईल याची आम्ही भरपूर अशी काळजी घेतो. आणि प्रत्येक जणाला वाटतं की आपला पण बैल मोठ्या पायऱ्यामध्ये पळावा. तुम्ही स्टेप बाय स्टेप जर चालले तर अतिशय चांगलं होईल. कारण की आम्ही जर मागच्या वर्षीचा विचार केला तर बैलाला एक पण बैल आम्ही असा वारीव पळायला असा घातला नाही, कारण की त्याची हौस पूर्ण करून दिली की त्याला किती पळायचं आहे. प्रत्येक बैलाला तो टोन काढून पळाला, त्याच्यामुळे त्याला आज ती सवय झाली प्रत्येक बैलामध्ये टोन काढून पळायची. असं प्रत्येकाने बैल घडवताना थोडा विचार करूनच घडवा. एका दिवसात कोण मोठा होत नाही ना आणि एका पराभवाने कोणी लहान होत नाही.
त्यामुळं प्रत्येकाने बघितलं पाहिजे की आपला नंदी कुठच्या रेंजमध्ये आणि कुठल्या यामध्ये पळेल. आणि जर टॉपच्यामध्ये जर खेळायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या बैलाची कमकुवता वळका, कोणती टॉपच्या बैलामध्ये पळेल किंवा टॉपच्या बैलाची गाडी मारा, तेव्हा तुम्हाला टॉपचे पैरे होतील. तर दादा शुभेच्छा तुमच्यासाठी आणि नूतन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा आणि आजच्या गुलालाच्याही शुभेच्छा. तुम्हालाही नूतन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्ही 1 नंबरच्या बैलाची मुलाखत घेता, कधीतरी कोणाचा तरी चांगला वासरू पळे असेल तर त्याची आवर्जून मुलाखत घ्या. कुठेतरी तुमच्या मुलाखती बघून त्यालाही पैरा होईल आणि लोकांनाही माहीत होईल की हा असं असं वासरू पळत आहे. कारण की मुंबईमध्ये आम्ही तर हा वेळा गवसला आहे, पण मुंबईमध्ये अजून पण आमच्या नजरेत असे वासरे आहेत की वासरं अशी पळतात, चांगली की नाव करतील. बघा तुम्हालाही कधीतरी नजरेत आढळलं तर 100% तुम्ही मुलाखत घ्या.